माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची काल विशेष न्यायालयानं दिल्ली मद्य विक्री परवाना घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे आणि सीबीआयला न्यायालयानं छापलंही आहे. त्याला जोडून सर अजित पवारांना देखील शिखर बँक घोटाळ्यामध्ये निर्दोष मुक्त झालेले कालच. ती क्लीन चिट वेगळी आणि हे वेगळं आहे. अरविंद केजरीवाल आणि इतर 23 जण, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंग जे राज्यसभेचे खासदार आहे, इतर काही अधिकारी, व्यापारी, या सगळ्यांना सीबीआयनं दिल्ली सरकारचा लिकर पॉलिसी, मद्य पॉलिसीमध्ये घोटाळा झाला या आरोपाखाली अटक केली. जवळजवळ केजरीवालना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, एका मुख्यमंत्र्यांना, लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना, ज्याचं बहुमत आहे दिल्ली विधानसभेत, त्यांना जवळजवळ फरफटत घेऊन गेले. हे संपूर्ण देशानं पाहिलं. प्रधानमंत्री मोदी, अमित शहा, तेव्हाचे त्यांचे नायब राज्यपाल, हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागत होते. या सगळ्यांनी प्रचंड बदनामीची मोहीम चालवली. केजरीवाल सांगत होते की मद्य पॉलिसीमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. तरीही आधी लोकसभा निवडणुका आल्या, केजरीवाल तुरुंगात टाकलं त्यासाठी, जागा जिंकण्यासाठी. मग विधानसभा जिंकायची आहे म्हणून हा विषय त्यांनी लावून धरला. पण काल न्यायालयानं सांगितलं ही संपूर्ण केस इतकी पोकळ आहे, इतकी भंपक आणि इतकी खोटी आहे, ही टिकूच शकणार नाही. कोणताही पुरावा नाही, कोणती योग्य माहिती नाही. ही केस चालणं शक्य आहे, ही केस उभी राहणं शक्य आहे. आणि या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली, जवळजवळ निर्दोष मुक्तता केली. हेमंत सोरेन यांनासुद्धा मुख्यमंत्री असताना अशा प्रकारेच अटक केली. महाराष्ट्रात अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना जावं लागलं. नवाब मलिक मंत्री होते, त्यांना जावं लागलं. मला जावं लागलं तुरुंगात. आणि प्रत्येकाला कोर्टानं शेवटी कोणी जामिनावर सुटले, कोणाला निर्दोष सिद्ध केलं, कोणाच्या अटका आमच्यासारख्या त्या बेकायदेशीर आहेत असं ईडी कोर्टाने सांगितलं. पण कालचं चित्र जे होतं हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चपराक मारणार. केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारावर सगळ्यात जास्त आवाज कोणी उठवला असेल तर अमित शहा प्रचारामध्ये आणि नरेंद्र मोदी यांनी उठवला. का तर लोकसभा जिंकायच्या होत्या, दिल्लीतल्या 7, म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. दिल्लीची विधानसभा त्यांच्याकडून काढून घ्यायची होती, ती भाजप विरोधात होती, म्हणून त्यांना केजरीवालला तुरुंगात टाकायचं होतं. हे काल सिद्ध झालेलं आहे. ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पुरावे नसताना केजरीवाल आणि त्यांच्या लोकांना अटक करून तुरुंगात टाकलं, खरं म्हणजे सरकारनं, गृहमंत्रालयानं त्या सीबीआय अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे, निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटले चालवले पाहिजे. छगन भुजबळ 22 महिने तुरुंगात होते, निर्दोष सुटले. ज्याने हे कृत्य केलं त्या ईडी अधिकाऱ्यांवर, सगळ्यात आधी किरीट सोमय्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्यावरती जेव्हा आरोप झाले, अर्थात कोर्टानं सोडलं, तेव्हा तुम्ही कसे तडफडत तळमळत कोर्टात गेलात? मग दुसऱ्यांना इज्जत आणि अब्रू नाही का? छगन भुजबळ यांच्या बाबतीत सुद्धा ते निर्दोष सुटलेले आहेत. मग ते ईडीचे अधिकारी, त्यांच्यावर काय कारवाई झाली? खोटे पुरावे आणि खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल ज्याने आरोप केले हे ते भाजपचे जे लोक आहेत, किरीट सोमय्यांसारखे, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? आमच्यावरती आरोप करणाऱ्यांची काय कारवाई झाली? त्याचप्रमाणे केजरीवाल यांच्यावर प्रधानमंत्री मोदी आणि शहाने आरोप केले आणि त्यांच्या दबावाखाली सीबीआयनं कारवाई केली. त्याच्यामुळे एकतर नरेंद्र मोदी आणि अमित शहाने माफी मागायला पाहिजे.
नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केजरीवालची माफी मागायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याने दबावाखाली येऊन हे कृत्य केलं त्यांना निलंबन करून त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे.